खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी अपडेट, खरीप पीक विमा 2025 जमा होणार 17,500 रुपये आज संध्याकाळपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा। इलेक्शनच्या आधी सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। 15 जिल्ह्याची यादी झालेली आहे। 15 जानेवारी 2026च्या आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची उरलेली रक्कम जमा करणार आहे। खरीप 2025 मध्ये जो काही शेतकऱ्यांचा हप्ता ठरलेला होता, या सर्व पिकांचे आता हप्ते जमा व्हायला सुरुवात जाणार आहे आणि हेक्टरी 17,000 ते 34,000 पर्यंत पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायचे आदेश राज्याच्या कृषी प्रशासनाने घेतलेले आहे। त्यामध्ये आपण ठरवल्यानुसार सर्व जिल्ह्याचे पात्र जिल्हे आहे, या सर्व जिल्ह्यांना आता पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक विमा 2025 ची नवीन अपडेट समोर आलेली आहे। सध्या राज्यामध्ये जे काही वातावरण आहे याच्या बघता आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर खरीपचा आणि रब्बीचा पीक विमा लवकरात लवकर मिळणार याची शक्यता आता वाढलेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 48 तासामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिलेले आहे। यानुसार असा तयारी चालू झाली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या अजूनही खात्यामध्ये पैसे आलेले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे येणार आहे। पीक विमा 2025 संक्रांतीपर्यंत पीक विमा जमा करण्याचे आदेश आता सर्व सरकारने दिलेले आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिलेल्या निकषांनुसार ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, ज्यांची ई-पीक पाणी पूर्ण झालेले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे। महा-डीबीटी पोर्टल अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये ज्या शेतकऱ्यांचा ई-केवायसी अपडेट आहे, पीक पाणी झालेले आहे, सर्व फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे, आधार पॅन लिंकिंग आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्याचे निकष जाहीर केलेले आहे। 17,000 रुपये ते 35,000 रुपये जिल्ह्यावाईज जसं नुकसान झाले आहे त्यानुसार आता ही पैसे जमा होणार आहे। आपल्या खात्यावरती जर अजूनही पीक विम्याचे पैसे आले नसतील तर आपण काय करायचं आहे, PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजनाच्या पोर्टलवरती जाऊन 2025 सिलेक्ट करून त्या ठिकाणी खरीप सीझन सिलेक्ट करून आपले नाव यादीत आहे का नाही हे चेक करायचं आहे। आपलं नाव जर यादीत नसेल तर आपल्याला पैसे मिळणार नाही, ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण का आपण बऱ्याच वेळेस ई-केवायसी असेल, पीक पाहणी असेल किंवा आधार बँक सीडिंग नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे बाद अर्ज झालेले आहे। जवळजवळ 10 लाख शेतकरी या योजनेला मुकलेले आहे, फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसल्यामुळे। परंतु आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा एकदा पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सर्व जिल्ह्यांची अपडेट आपल्याकडे आलेली आहे। लातूरमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा येणार आहे। अहिल्यानगरमध्ये सुद्धा किंवा ज्या 50% पेक्षा जास्त नुकसान आहे या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पीक विमा येणार आहे। यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिममध्ये मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये सर्वाधिक पीक विमा येणार आहे। अहिल्यानगरमध्ये सुद्धा आता पीक विम्याचं वितरण होणार आहे। राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता एक मोठी आनंदाची बातमी आहे, पीक विमा 2025 लवकरात लवकर जमा होणार आहे। हिंगोली असेल, बीड असेल, नांदेड असेल, अमरावती असेल, इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विमा आता जमा होत आहे। पीक विम्याची अपडेट आपण कशी चेक करायची, तर जवळच्या CSC सेंटरवरती जाऊ किंवा आपल्या गावातील महसूल प्रशासनाने तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे सुद्धा आपण पीक विम्याची चौकशी करू शकता। राज्य सरकारने जवळजवळ 53,728 कोटींचा पीक विमा जाहीर केलेला आहे। आता ही पीक विम्याची रक्कम सुरुवात आहे। इलेक्शन जे आहे 20 तारखेच्या आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे देणं बंधनकारक असणार आहे। मागच्या वर्षी आपण बघितलं इलेक्शनच्या आधी पैसे आलेले होते, आता सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे। पीक विम्याची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।